माझं नाव विराज आहे आणि मी 26 वर्षाचा आहे. त्या रात्री माझ्या छातीत धडधड इतकी वाढली होती की माझा स्वतःचा श्वास मला मोठ्याने ऐकू येत होता. काही क्षणांपूर्वी मी जे पाहिलं होतं त्यावर माझा विश्वास बसत नव्हता. कदाचित म्हणूनच रोहिणी मला त्या जुन्या तळघराच्या आसपास कधीच फिरकू देत नव्हती. माझ्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते. मी पाहिलेली गोष्ट खरंच होती की माझ्या डोळ्यांचा भ्रम होता? हे कोणाला सांगावं आणि कोणावर विश्वास ठेवावा हेच मला समजत नव्हतं. भीतीमुळे माझे हात थरथरत होते. जर रोहिणीला कळलं की मी तिचं गुपित जाणून घेतलं आहे तर पुढे काय होईल याची कल्पनाही मला करवत नव्हती. मी घाईघाईने तिथून निघालो आणि माझ्या खोलीत येऊन दरवाजा बंद केला. पलंगावर बसताच माझ्या डोळ्यात भूतकाळाच्या आठवणी फिरू लागल्या. आयुष्याने पुन्हा एकदा मला अशा वळणावर आणून उभं केलं होतं जिथून बाहेर पडण्यासाठी मी खूप संघर्ष केला होता. रोहिणी माझ्या आयुष्यात आली तेव्हा मला वाटलं होतं की माझ्या सर्व अडचणी संपल्या आहेत. तिच्या प्रेमावर आणि शब्दांवर मी डोळे झाकून विश्वास ठेवला होता. पण आज समोर आलेल्या सत्याने माझ्या विश्वासाचा पाया हादरून टाकला होता. ही 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात मी माझ्या आयुष्याला पूर्णपणे कंटाळलो होतो. अनेकदा सगळं संपवून टाकण्याचा विचार माझ्या मनात यायचा. पण प्रत्येक वेळी मी स्वतःला थांबवायचो. कदाचित अजूनही आयुष्यात काहीतरी उरलं आहे असा एक क्षीण विश्वास मनात होता. माझं नाव विराज आहे. मी एका अतिशय श्रीमंत उद्योगपतीचा एकुलता एक मुलगा होतो. पैशांची, ऐश्वर्याची किंवा सुखसोयीची माझ्या आयुष्यात कधीच कमतरता नव्हती. मी मागितलेली प्रत्येक गोष्ट काही क्षणांत माझ्यासमोर हजर होत असे. वाढदिवसाला वडील मला महागड्या गाड्या भेट द्यायचे. माझी खोली जगभरातून आणलेल्या महागड्या वस्तूंनी भरलेली होती. पण या सगळ्या गोष्टी असूनही माझ्या मनात एक विचित्र पोकळी होती. माझा जिवलग मित्र रोहन नेहमी माझी चेष्टा करत म्हणायचा, "अरे विराज, तुझ्याकडे जे आहे त्यासाठी लोक आयुष्यभर मेहनत करतात आणि तू मात्र कायम दुःखी असतोस." त्याच्या बोलण्यावर मी हसायचो. पण मनातून मला माहीत होतं की आनंद आणि पैसा या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. बाहेरून माझं आयुष्य परिपूर्ण दिसत होतं, पण आतून मी तुटत चाललो होतो. माझ्या सुरक्षेसाठी कायम अंगरक्षक माझ्या आसपास असायचे. कॉलेजला जातानाही माझ्यासोबत सुरक्षा ताफा असायचा. माझ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं जायचं. सामान्य विद्यार्थ्यासारखं मोकळेपणानं फिरणं, मित्रांसोबत वेळ घालवणं किंवा स्वतःचे निर्णय घेणं हे माझ्यासाठी स्वप्नासारखं होतं. लोकांना माझं आयुष्य हेवा वाटण्यासारखं वाटायचं, पण त्यांना माझ्या सोन्याच्या पिंजऱ्यातील कैदीची जाणीव नव्हती. एवढी संपत्ती, प्रतिष्ठा आणि सुखसोयी असूनही मी मनाने एकटा पडलो होतो. आणि कदाचित याच एकटेपणामुळे माझ्या आयुष्यात पुढे अशी एक घटना घडणार होती जी सर्व काही बदलून टाकणार होती. एके दिवशी माझी भेट सानिका नावाच्या एका अतिशय सुंदर आणि आकर्षक मुलीशी झाली. तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा काही क्षणांसाठी मी तिच्याकडे पाहतच राहिलो. तिच्या चेहऱ्यावरचं हसू इतकं मोहक होतं की तिच्या आसपासचं वातावरणही उजळून निघायचं. तिच्या बोलण्यात एक वेगळाच आत्मविश्वास आणि गोडवा होता. त्या पहिल्याच भेटीत ती माझ्या मनात घर करून गेली होती. तिचा विचार सतत माझ्या डोक्यात फिरत राहायचा. अनेक दिवसानंतर मला आयुष्यात काहीतरी नवीन जाणवत होतं. पण एक समस्या होती. सानिका माझ्याकडे विशेष लक्ष देत नव्हती. मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचो, पण ती नेहमी थोड्या अंतरावरच राहायची. ही गोष्ट मला खूप खटकत होती, कारण माझ्या आयुष्यात लोक सहसा माझ्याशी मैत्री करण्यासाठी उत्सुक असायचे. माझ्या कुटुंबाची ओळख, संपत्ती आणि प्रतिष्ठा यामुळे अनेक जण माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचे.
पण सानिका इतरांसारखी नव्हती. तिला माझ्या नावाचा किंवा पैशाचा काहीच प्रभाव पडत नव्हता. कॉलेजमधील अनेक मुलं तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायची, पण ती फार कमी लोकांना जवळ करू द्यायची. तिच्या शांत स्वभावामुळे ती अधिकच रहस्यमय वाटायची. जितका मी तिच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो, तितकीच ती मला अधिक वेगळी आणि खास वाटू लागली होती. हळूहळू सानिकाला समजून घेणं हेच माझं ध्येय बनवलं. तिच्याबद्दलच्या भावना दिवसेंदिवस वाढत होत्या. तिच्या एका हसण्याने माझा संपूर्ण दिवस आनंदात जायचा. पण ती अजूनही माझ्यापासून एक पाऊल दूरच उभी होती. आणि कदाचित हाच तो क्षण होता जिथून माझ्या आयुष्याची खरी कहाणी सुरू होणार होती. एके दिवशी धाडस करून मी सानिकाला आमच्या बंगल्यात होणाऱ्या एका छोट्या गेट टुगेदरसाठी आमंत्रित केलं. माझं बोलणं ऐकून तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, विराज, आपण एकमेकांना फारसं ओळखतही नाही, मग मला खास निमंत्रण का देत आहेस? तिच्या प्रश्नावर मी हसत म्हणालो, कारण मला वाटतं की तू यायला हवं. आणि खरं सांगायचं तर तू आली नाहीस तर या कार्यक्रमाची मजाच राहणार नाही. माझं उत्तर ऐकून तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. काही क्षण विचार केल्यानंतर ती म्हणाली, ठीक आहे, मी येण्याचा प्रयत्न करेन. त्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत होतो. अनेक वर्षांनी एखाद्या कार्यक्रमाबद्दल मी इतका उत्साही झालो होतो. माझ्या कपड्यांपासून ते सजावटीपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे मी स्वतः लक्ष देत होतो. माझा जवळचा मित्र रोहन हे सगळं पाहत होता. शेवटी तो हसत म्हणाला, अरे विराज, एखादा मोठा सेलिब्रिटी येतोय का? इतकी तयारी तर मी तुझी कधीच पाहिली नाही. मी त्याच्याकडे पाहून हसलो. सेलिब्रिटी नाही, पण माझ्यासाठी खूप खास व्यक्ती येणार आहे, असं म्हणत मी विषय बदलला. संध्याकाळी पाहुणे यायला सुरुवात झाली, पण माझं लक्ष सतत मुख्य दरवाजाकडे होतं. काही वेळाने सानिका आली. त्या क्षणी माझी नजर तिच्यावर खिळून राहिली. साध्या पण आकर्षक पोशाखात ती खूपच सुंदर दिसत होती. कार्यक्रमादरम्यान आम्ही बराच वेळ एकत्र बोललो. पहिल्यांदाच ती माझ्यासमोर इतकी मोकळेपणाने बोलत होती. तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून मला एक वेगळाच आनंद मिळत होता. त्या संध्याकाळी तिने माझ्यासाठी एक छोटंसं भेटवस्तू पॅकेट आणलं होतं. ती भेट कदाचित फार महाग नव्हती, पण माझ्यासाठी ती कोणत्याही मूल्यवान वस्तूपेक्षा जास्त खास होती. त्या दिवसानंतर आमच्यातील अंतर हळूहळू कमी होऊ लागलं. आम्ही एकमेकांशी अधिक वेळ बोलू लागलो, एकमेकांच्या आयुष्याबद्दल जाणून घेऊ लागलो. आणि नकळत सानिका माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनत चालली होती. सानिकाने मला सांगितलं होतं की ती एका साध्या कुटुंबातून आली आहे. तिच्या बोलण्यावर माझा पूर्ण विश्वास बसला होता. मी तिच्यावर इतकं प्रेम करू लागलो होतो की तिच्या प्रत्येक गरजेची काळजी घ्यायचो. महागडे परफ्यूम, कपडे, घड्याळ आणि इतर अनेक भेटवस्तू मी तिला देत असे. इतकंच नाही तर गरज पडली तर पैसे वापरता यावेत म्हणून मी माझ्या खात्याचे कार्डसुद्धा तिच्या स्वाधीन केले होते. मला वाटत होतं की सानिका माझ्यावर मनापासून प्रेम करते, पण मला हे माहीत नव्हतं की ती माझ्यावर नाही तर माझ्या संपत्तीवर प्रेम करत होती. जेव्हा मी माझ्या वडिलांना सानिकाबद्दल सांगितलं, तेव्हा त्यांनी तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. हे ऐकून मला खूप आनंद झाला. मला खात्री होती की सानिका त्यांना आवडेल आणि आमच्या नात्याला त्यांची संमती मिळेल. मात्र माझे वडील खूप अनुभवी आणि दूरदृष्टीचे होते. त्यांनी सानिकाबद्दल गुप्तपणे चौकशी केली होती. त्यांच्या भेटीच्या दिवशी मी उत्सुकतेने वाट पाहत होतो. पण अचानक माझा मित्र रोहन माझ्याकडे आला आणि म्हणाला, विराज, ताबडतोब स्टडी रूममधला स्क्रीन चालू कर. मी स्क्रीन सुरू केला आणि जे दृश्य माझ्यासमोर आलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. स्क्रीनवर माझे वडील आणि सानिका समोरासमोर बसले होते. तिचा चेहरा तोच होता, पण तिचा आवाज आणि वागणूक पूर्णपणे वेगळी वाटत होती. वडिलांनी शांतपणे विचारलं, तुला नक्की काय हवं आहे? त्या प्रश्नाने ती घाबरेल असं मला वाटत होतं, पण उलट ती हसली आणि म्हणाली,
सर, एवढी मोठी संधी पुन्हा मिळणार नाही. मला एक आलिशान फ्लॅट, एक लक्झरी कार आणि मोठी रक्कम हवी आहे. हे शब्द ऐकून माझा श्वास अडकला. वडील शांतपणे म्हणाले, ठीक आहे, पण यानंतर माझ्या मुलांच्या आयुष्यात परत येण्याचा प्रयत्न करू नकोस. सानिकाने क्षणाचाही विलंब न करता ती अट मान्य केली. स्क्रीन बंद झाला, पण माझ्या डोळ्यांसमोर तेच दृश्य फिरत राहिलं. मला विश्वासच बसत नव्हता की जिच्यावर मी जीवापाड प्रेम केलं ती इतक्या सहजपणे माझी साथ सोडू शकेल. रोहन मला सावरायला प्रयत्न करत होता, पण त्या क्षणी माझ्या मनात एकही प्रश्न उरला नव्हता. सत्य मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं आणि त्या सत्याने माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं होतं. माझ्या डोळ्यांसमोर सगळं कोसळलं होतं. स्क्रीन बंद झाल्यानंतर मी काही क्षण निशब्द बसून राहिलो. मला बाबांना काहीतरी सांगायचं होतं, पण शब्दच सापडत नव्हते. बाबा शांतपणे माझ्या जवळ आले आणि म्हणाले, विराज, हा व्हिडिओ आम्ही फक्त एका कारणांसाठी रेकॉर्ड केला. उद्या ती तुझ्याकडे येऊन मी तिचा अपमान केला, तिला धमकावलं किंवा जबरदस्ती केली असं सांगू पुन्हा तुला फसवू शकली असती. मला तुला सत्य दाखवायचं होतं. मी मान खाली घालून त्यांचं बोलणं ऐकत होतो. ते पुढे म्हणाले, बाळा, ज्याला तुझ्यापेक्षा तुझी संपत्ती जास्त महत्त्वाची आहे ती व्यक्ती कधीच तुझी खरी जोडीदार होऊ शकत नाही. माझ्याकडे असलेले संपत्ती मी कोणालाही देऊ शकतो, पण माझ्यासाठी सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे माझा मुलगा. तुझं आयुष्य चुकीच्या व्यक्तीच्या हातात देणं मला कधीच मान्य नव्हतं. बाबांचे शब्द ऐकून माझे डोळे पाणावले. मला स्वतःचाच राग येत होता. मी इतका आंधळा कसा झालो होतो. एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवताना मी स्वतःलाच हरवून बसलो होतो. त्या दिवसानंतर मी स्वतःला पूर्णपणे जगापासून दूर केलं. अनेक दिवस मी माझ्या खोलीबाहेर पडलो नाही. मित्रांचे फोन घेणं बंद केलं, लोकांना भेटणं बंद केलं आणि कॉलेजलाही जाणं सोडून दिलं. बाबांना माझी काळजी वाटत होती हे मला जाणवत होतं, पण त्यांनी कधी माझ्यावर दबाव आणला नाही. कदाचित त्यांना माहीत होतं की काही जखमा वेळच भरून काढू शकतो. हळूहळू दिवस पुढे सरकत गेले. स्वतःला सावरण्यासाठी मला जवळपास 1 वर्ष लागलं. त्या काळात मी अनेकदा स्वतःशी संघर्ष केला. शेवटी मी एक निर्णय घेतला, भूतकाळाला मागे सोडायचं. मन बदलण्यासाठी आणि जुन्या आठवणींपासून दूर जाण्यासाठी मी काही महिन्यांसाठी इंग्लंडला गेलो. नवीन शहर, नवीन लोक आणि नवीन वातावरणामुळे माझ्या मनाला थोडा आधार मिळाला. जेव्हा मी भारतात परतलो तेव्हा बाबा एका संध्याकाळी माझ्या खोलीत आले आणि म्हणाले, विराज, उद्या संध्याकाळी माझ्यासोबत एका व्यक्तीला भेटायला चल. मला वाटतं तुमची मैत्री होऊ शकेल. दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या सोबत गेलो आणि तिथेच माझी भेट रोहिणीशी झाली. त्यावेळी मला अजिबात कल्पना नव्हती की रोहिणीशी झालेली ती साधी भेट माझ्या आयुष्याचा मार्ग पुन्हा एकदा कायमचा बदलून टाकणार होती. रोहिणी खूप समजूतदार होती आणि माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक शांत हास्य असायचं, पण त्या काळात माझ्या मनात कोणासाठीही प्रेम उरलं नव्हतं. जेव्हा बाबांनी मला सांगितलं की त्यांना माझं लग्न रोहिणीशी करायचं आहे, तेव्हा मी फक्त एवढंच म्हणालो, बाबा, तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. माझं उत्तर ऐकून ते खूप आनंदी झाले. मला त्यांना पुन्हा दुःखी करायचं नव्हतं. शिवाय एक ना एक दिवस लग्न करायचंच होतं. त्यामुळे मी त्यांच्या निर्णयाचा आदर केला. काही महिन्यानंतर आमचं लग्न झालं. लग्नाच्या दिवशी रोहिणी खूप सुंदर दिसत होती. प्रत्येकजण तिचं कौतुक करत होतं, पण माझ्या मनात मात्र कोणत्याही भावना जागृत होत नव्हत्या. भूतकाळातील जखमा अजूनही ताज्या होत्या. लग्नानंतर रोहिणीने आमचं नातं जपण्याचा खूप प्रयत्न केला. ती माझी काळजी घ्यायची, माझ्यासाठी वेळ काढायची आणि माझ्याशी मनमोकळं बोलण्याचा प्रयत्न करायची. पण मी तिच्यापासून नेहमी थोडा दूरच राहायचो. हळूहळू आमच्यात एक भिंत तयार झाली. नवविवाहित जोडप्यांमध्ये ज्या भावना असतात त्या आमच्या नात्यात दिसत नव्हत्या. आम्ही एकाच घरात राहत होतो, पण मनाने खूप दूर होतो. पण एका रात्री असं काही घडलं ज्याने आमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. त्या रात्री अचानक भयंकर वादळ आलं होतं. आकाशात सतत विजा चमकत होत्या आणि मुसळधार पाऊस कोसळत होता.
रस्त्यावर पाणी साचलं होतं आणि समोरचं काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. मी माझ्या कामावरून घरी परतत होतो. हवामान खराब असल्यामुळे मी शक्य तितक्या सावधपणे गाडी चालवत होतो. पण निसर्गाचा कहर काही थांबण्याचं नाव घेत नव्हता. अचानक एका वळणावर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकचा ताबा सुटला. मला काही समजण्याआधीच तो माझ्या गाडीवर येऊन आदळला. एक प्रचंड आवाज आला आणि माझी गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन आपटली. काही क्षणांतच माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. आजूबाजूचे लोक धावत घटनास्थळी पोहोचले. अपघात खूप गंभीर होता. लोकांनी ताबडतोब रुग्णवाहिकेला फोन केला. काही मिनिटातच मला गाडीतून बाहेर काढून जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. बाहेर मुसळधार पाऊस अजूनही सुरूच होता. विजांचा कडकडाट आणि पावसाचा आवाज संपूर्ण वातावरण अधिक भयावह बनवत होता. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलच्या बेडवर पडलो होतो. माझं संपूर्ण शरीर दुखत होतं आणि डोक्यावर जडपणा जाणवत होता. मी हळूहळू डोळे उघडले. डोक्याला पट्टी बांधलेली होती आणि हाताला सलाईन लावलेली होती. मला जागं झालेलं पाहून एक नर्स माझ्या जवळ आली. सर, आता कसं वाटतंय? तिने विचारलं. मी आजूबाजूला पाहत घाबरलेल्या आवाजात विचारलं, मी कुठे आहे? तेवढ्यात एक तरुण मुलगा खोलीत आला. त्याच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. तो म्हणाला, सर, तुमचा अपघात झाला होता. मीच तुम्हाला रस्त्यावरून उचलून हॉस्पिटलमध्ये आणलं. डॉक्टर म्हणाले होते की तुमच्या घरच्यांना कळवायला हवं. त्यामुळे तुमच्या एखाद्या नातेवाईकांचा नंबर द्या. क्षणाचाही विचार न करता मी त्याला रोहिणीचा नंबर सांगितला. नंबर सांगितल्यानंतर मला स्वतःलाच आश्चर्य वाटलं. मी तिचा नंबर कधी पाठ केला होता हे मलाच आठवत नव्हतं. कदाचित नकळत तिची सवय माझ्या आयुष्याचा भाग बनली होती. सुमारे अर्ध्या तासानंतर खोलीचा दरवाजा जोरात उघडला गेला. रोहिणी धावतच आत आली. मुसळधार पावसामुळे तिचे केस आणि कपडे पूर्ण भिजले होते. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि काळजी स्पष्ट दिसत होती. मला शुद्धीवर पाहताच ती पटकन माझ्याजवळ आली. विराज, तू ठीक आहेस ना? ती थरथरत्या आवाजात म्हणाली. तिने माझा हात घट्ट पकडला होता. तिच्या डोळ्यांत अश्रू जमा झाले होते. त्या क्षणी मला जाणवलं की माझ्या अपघातामुळे ती किती घाबरली होती. मागे उभा असलेला मुलगा शांतपणे म्हणाला, मॅडम, सरांच्या गाडीचा अपघात झाला होता. दुर्दैवाने वेळेत हॉस्पिटलमध्ये आणल्यामुळे मोठा धोका टळला. रोहिणीने त्याच्याकडे पाहिलं आणि भावुक स्वरात म्हणाली, तुम्ही त्यांना इथे आणलं त्यासाठी मी आयुष्यभर तुमची ऋणी राहीन. तेवढ्यात डॉक्टर आत आले. त्यांनी माझी तपासणी केली आणि हसत म्हणाले, काळजी करण्यासारखं काही नाही. डोक्याला आणि खांद्याला किरकोळ दुखापत झाली आहे. काही दिवस विश्रांती घेतली तर पूर्ण बरे व्हाल. डॉक्टरांचं बोलणं ऐकताच रोहिणीने सुटकेचा निश्वास टाकला. त्या रात्री पहिल्यांदाच मला तिच्या डोळ्यांत माझ्याबद्दलचं खरं प्रेम आणि काळजी दिसली होती. यावेळी रोहिणी माझ्या अगदी जवळ बसली होती. तिच्या डोळ्यांतील काळजी आणि प्रेम पाहून माझ्या मनाभोवती उभी राहिलेली भिंत हळूहळू कोसळू लागली. मी कधीच विचार केला नव्हता की माझ्या दुखापतीमुळे ती इतकी अस्वस्थ होईल. मी हलक्या आवाजात म्हणालो, रोहिणी, मी ठीक आहे आणि त्या मुलाची काहीच चूक नाही. अपघात माझ्यामुळे झाला. त्याने तर वेळेवर मदत करून माझा जीव वाचवला. माझं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. तिच्या डोळ्यांमध्ये अजूनही अश्रू होते, पण आता त्यात समाधानही दिसत होतं. काही वेळानंतर आम्ही घरी परतलो. त्या रात्री मी बराच वेळ जागाच होतो. माझ्या मनात सतत एकच विचार फिरत होता. त्या नात्यापासून मी इतका दूर पळत होतो, त्याच नात्याने आज मला जगण्याची नवी उमेद दिली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी जागा झालो तेव्हा अनेक दिवसानंतर माझ्या मनात एक वेगळाच आनंद होता. रोहिणीच्या प्रेमाने आणि काळजीने माझ्या आयुष्यातील जुने दुःख हळूहळू मागे पडू लागले होते.
आता तिच्याशिवाय दिवसाची कल्पनाही मला करता येत नव्हती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रोहिणीही माझ्याबद्दल तितकीच जिव्हाळ्याने वागत होती. एके दिवशी तिने मला विचारलं, "विराज, लग्नानंतर इतके दिवस तू माझ्यापासून दूर का राहत होतास?" तिचा प्रश्न ऐकून मी काही क्षण शांत राहिलो. नंतर हळू आवाजात म्हणालो, "रोहिणी, जर तुला आपल्या आयुष्यातील आनंद कायम टिकवायचा असेल तर हा प्रश्न पुन्हा कधी करू नकोस." माझ्या उत्तरामागे काहीतरी खोल दुःख दडलं आहे हे तिला जाणवलं, पण तिने पुन्हा कधीच तो विषय काढला नाही. आमचं आयुष्य पुन्हा सुरळीत होऊ लागलं. आम्ही एकमेकांसोबत खूप आनंदी होतो. रोहिणी माझ्या आयुष्यात आनंद घेऊन आली होती, तर मी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागलो होतो. पण गेल्या काही रात्रींपासून मला एक विचित्र गोष्ट जाणवत होती. रोहिणी अनेकदा मध्यरात्री उठून खोलीबाहेर जात असे. सुरुवातीला मी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. एकदा मी तिला विचारलं, तेव्हा ती हसून म्हणाली, "काही नाही, मला कधीकधी झोप येत नाही म्हणून थोडा वेळ एकटी बसायला जाते." तिचं उत्तर ऐकून मी शांत झालो, पण मनातली शंका मात्र कायम राहिली. जर तिला फक्त एकटं बसायचं होतं तर ती मला सांगू शकली असती. एका रात्री तिला वाटलं की मी गाढ झोपलो आहे. मी डोळे मिटून पडून होतो, पण माझी झोप उडाली होती. काही वेळानं ती हळूच उठली आणि खोलीतून बाहेर पडली. मलाही कुतूहल आवरलं नाही. मी सावधपणे तिच्या मागे जाऊ लागलो. माझ्या आश्चर्याला सीमा उरली नाही, कारण रोहिणी घराच्या मागच्या बाजूला असलेल्या जुन्या तळघरात जात होती. मी दूर उभा राहून हे सगळं पाहत होतो. त्या तळघरात वर्षानुवर्षे कोणी जात नव्हतं. तिथे फक्त जुनं आणि निरुपयोगी सामान ठेवलेलं होतं. काही वेळाने रोहिणी परत आली. तिच्या चेहऱ्यावर थकवा आणि चिंता स्पष्ट दिसत होती. मी त्या रात्री तिला काहीच विचारलं नाही, पण दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करताना मी स्वतःला थांबवू शकलो नाही. "रोहिणी, काल रात्री तू तळघरात का गेली होतीस?" मी अचानक विचारलं. माझा प्रश्न ऐकताच ती क्षणभर गोंधळली. तिच्या चेहऱ्यावरची घाबरलेली भावना माझ्या नजरेतून सुटली नाही. तिने घसा साफ केला आणि म्हणाली, "मला खाली काहीतरी आवाज ऐकू आला होता. मला वाटलं कदाचित एखादा प्राणी शिरला असेल म्हणून मी जाऊन पाहिलं." तिचं उत्तर ऐकून माझी काळजी वाढली. "तू मला का नाही उठवलंस किंवा सुरक्षा रक्षकांना का नाही सांगितलं?" मी चिंतेने विचारलं. ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, "अरे, इतकी मोठी गोष्ट नव्हती आणि मी पूर्णपणे ठीक आहे ना." मी तिच्याकडे काही क्षण पाहत राहिलो. तिच्या बोलण्यात काहीतरी लपलेलं आहे असं मला जाणवत होतं, पण तिने लगेच विषय बदलला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, "काळजी करू नकोस, सगळं ठीक आहे." पण मग एका रात्री मला पुन्हा रोहिणीच्या वागण्यात काहीतरी विचित्र जाणवलं. मध्यरात्र उलटून गेली होती. मला वाटलं ती झोपली आहे, पण अचानक माझी जाग आली तेव्हा तिची जागा रिकामी होती. मी हळूच उठलो आणि खोलीबाहेर आलो. दूरवर मला रोहिणी तळघराच्या दिशेने जाताना दिसली. माझ्या मनात लगेच शंका निर्माण झाली. ती रोज रात्री तिथे का जात होती? ती माझ्यापासून काय लपवत होती? मी तिच्या मागे जाऊ लागलो. तळघराच्या दाराजवळ पोहोचताच रोहिणीने मागे वळून मला पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर घाबरलेले भाव होते. "विराज, तू इथे काय करतो आहेस?" ती अडखळत म्हणाली. मी तिच्याकडे पाहत विचारलं, "हा प्रश्न मी तुला विचारायला हवा. तू रोज रात्री इथे का येतेस?" ती काही बोलली नाही. आज मला सत्य जाणून घ्यायचं आहे, मी ठामपणे म्हणालो. माझ्या बोलण्याने ती आणखी अस्वस्थ झाली. "कृपया विराज, मला काही विचारू नकोस." ती म्हणाली. "का? असं कोणतं रहस्य आहे जे तू माझ्यापासून लपवत आहेस?" मी पुन्हा विचारलं. रोहिणीच्या डोळ्यांत पाणी आलं, पण तिने काहीच उत्तर दिलं नाही. त्या रात्री आमच्यात मोठा वाद झाला. मी तिला कधीच अशा अवस्थेत पाहिलं नव्हतं. शेवटी ती रडत रडत वरच्या खोलीत निघून गेली आणि स्वतःला खोलीत बंद करून घेतलं. मी बराच वेळ दाराबाहेर उभा राहून तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहिणी घराबाहेर गेल्यानंतर माझ्या मनातील अस्वस्थता आणखी वाढली. मी थेट तळघरात गेलो. तिथे गेल्यावर मला काहीच विशेष दिसलं नाही. जुनं फर्निचर, धुळीने माखलेल्या पेट्या आणि निरुपयोगी सामान तसंच पडलेलं होतं. मी प्रत्येक कोपरा तपासला, पण आत अंधार होता.
जुनं फर्निचर आणि निरुपयोगी सामान पडलेलं होतं. पण अचानक एका कोपऱ्यातून कुणाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. मी घाबरत त्या दिशेने गेलो. समोरचं दृश्य पाहून माझा श्वास अडकला. सानिका, सानिका, तू इथे कशी? आणि तुला रोहिणीने का बांधून ठेवलं आहे? मी आश्चर्याने विचारलं. माझा आवाज ऐकून सानिकाच्या डोळ्यांत पाणी आलं. ती काही बोलणार इतक्यात मागून रोहिणी तळघरात आली. ती शांतपणे म्हणाली, कारण सानिका माझी बहीण आहे. हे ऐकून मी पूर्णपणे हादरलो. रोहिणी पुढे म्हणाली, विराज, तुला सत्य माहीत असायला हवं. सानिकाने आपल्या सौंदर्याचा आणि खोट्या प्रेमाचा वापर करून अनेक श्रीमंत लोकांना आपल्या जाळ्यात अडकवलं. त्यांचा विश्वास जिंकला आणि नंतर त्यांची संपत्ती फसवणुकीने स्वतःच्या नावावर करून घेतली. मी निशब्द उभा होतो. रोहिणीच्या डोळ्यांत अश्रू आले. मी तिची बहीण आहे, पण तिच्या चुकीच्या कामांना कधीच पाठिंबा दिला नाही. उलट तिच्या विरुद्ध पुरावे गोळा करत होते, जेणेकरून ज्या लोकांची फसवणूक झाली आहे त्यांना न्याय मिळू शकेल. हे ऐकताच मी खाली मान घालून उभा राहिलो. काही क्षणांनी मी रोहिणीकडे पाहिलं आणि म्हणालो, रोहिणी, मला तुझी माफी मागायची आहे. ती आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली. मी हळू आवाजात म्हणालो, सानिकाने मलासुद्धा तिच्या जाळ्यात अडकवलं होतं. तिच्या खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवून मी खूप त्रास सहन केला. तिच्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. म्हणूनच मी लोकांवर विश्वास ठेवणं सोडलं होतं. माझ्या डोळ्यात पश्चाताप होता आणि म्हणूनच मी तुझ्याशीही अनेक गोष्टी लपवल्या. तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला नाही. पण आता मला माझी चूक समजली आहे. मी तिचे हात हातात घेत म्हणालो, रोहिणी, मला माफ कर. आजनंतर मी तुझ्यापासून काहीही लपवणार नाही. कधीही तुझा विश्वासघात करणार नाही. रोहिणीच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. ती म्हणाली, विराज, खरी माफी तीच असते जी मनापासून मागितली जाते. मी तुला माफ केलं. हे ऐकून माझ्या मनातील मोठं ओझं उतरलं. काही वेळानंतर पोलीस तळघरात आले. रोहिणीने जमा केलेले सर्व पुरावे त्यांच्याकडे सुपूर्द केले. लोकांची संपत्ती फसवणुकीचे हडप केल्याच्या आरोपाखाली सानिकाला अटक करण्यात आली आणि पोलीस तिला घेऊन गेले. सानिका निघून गेल्यानंतर मी आणि रोहिणी बराच वेळ शांत उभे होतो. आमच्या आयुष्यात अनेक गैरसमज, रहस्य आणि वेदना आल्या होत्या, पण शेवटी सत्याचा विजय झाला होता. त्या दिवसानंतर आम्ही एकमेकांशी प्रामाणिक राहण्याचा निर्णय घेतला आणि नव्याने आयुष्य सुरू केलं. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवीन आणि रंजक कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलसोबत जोडलेले राहा. धन्यवाद.